तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी.टी. एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 17 मार्च रोजी आहे तुमचा भूगोल विषयाचा पेपर। आता बघा हा पेपर नेमका कशा पद्धतीने असणार आहे, कशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे। त्या प्लेलिस्टमध्ये आपण संपूर्ण भूगोल विषयाची रिव्हिजन ही केलेली आहे। तर बघा आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर ती प्लेलिस्ट नक्की चेकआउट करा। डेफिनेटली तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये फायदा हा होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा भूगोल विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने असणार आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा इयत्ता 10वीचा भूगोल विषयाचा पेपर एकूण 40 गुणांचा असतो आणि तुम्हाला 2 तासाची वेळ बोर्डाकडून दिलेली असते। तुम्हाला 2 तासामध्ये 40 गुणांचा पेपर हा लिहायचा असतो। यामध्ये बघा तुम्हाला उत्तर पुस्तिका आणि प्लस तुम्हाला 2 सप्लिमेंट प्रोव्हाइड केले जातात, ज्यामध्ये एक तुम्हाला ब्लँक नकाशा असतो, ज्यामध्ये तुम्हाला नकाशावर आधारित प्रश्न सोडवायचे असतात आणि दुसरी सप्लिमेंट असते तुम्हाला त्यामध्ये आलेख हा ड्रॉ करायचा असतो। म्हणजे तुम्हाला ग्राफ पेपर हा प्रोव्हाइड केला असतो, त्यामध्ये तुम्हाला आलेखावर आधारित प्रश्न हे सोडवायचे असतात। तर बघा तुम्हाला पेपर कशा पद्धतीने असणार आहे, कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात किंवा नेमका पेपर पॅटर्न काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये पहिला प्रश्न असणार आहे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तर बघा हा तुमचा पहिला प्रश्न असणार आहे 4 गुणांसाठी। तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एकूण 4 उपप्रश्न दिलेले असतात। तुम्हाला प्रत्येक उपप्रश्न हा सॉल्व्ह करायचा असतो, म्हणजे तुम्हाला एक उपप्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी 1 गुण हा दिला जातो। यामध्ये बघा तुम्हाला 4 पर्याय दिले असतात, 4 पैकी एक योग्य पर्याय निवडून तुम्हाला वाक्य परत लिहायचं असतं आणि जो निवडलेला पर्याय असतो त्याला तुम्हाला अधोरेखित करायचं असतं। या प्रश्न प्रकारामध्ये बघा तुम्हाला अचूक गट ओळखा किंवा अचूक सहसंबंध ओळखा असे देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला पहिला प्रश्न असणार आहे। यानंतर बघा परीक्षेमध्ये तुमचा दुसरा प्रश्न असणार आहे योग्य जोड्या जुळवा। तर बघा हा प्रश्न तुमचा 4 गुणांसाठी असणार आहे। तर बघा हा प्रश्न नेमका कशा पद्धतीने असणार आहे, तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला अ स्तंभ आणि ब स्तंभ दिलेला असतो। तुम्हाला अ स्तंभामध्ये 4 बाबी आणि ब स्तंभामध्ये 6 बाबी दिलेल्या असतात आणि तुम्हाला योग्य जोड्या ह्या जुळवायच्या असतात। तर बघा एक योग्य जोडी जुळवण्यासाठी तुम्हाला 1 गुण दिला जातो। अशा 4 योग्य जोड्या जुळवण्यासाठी तुम्हाला 4 गुणांचा हा प्रश्न असणार आहे। तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला चुकीची जोडी ओळखा, साखळी पूर्ण करा, विधानांचा योग्य क्रम लावा, वेगळा घटक ओळखा असे देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। तर बघा अशा पद्धतीने परीक्षेमध्ये तुमचा दुसरा प्रश्न असणार आहे। यानंतर बघा तुम्हाला परीक्षेमध्ये तुमचा तिसरा प्रश्न असणार आहे। तर बघा पुढे दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। 4 गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असणार आहे। तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 5 उपप्रश्न दिले जातात, त्यापैकी कुठलेही 4 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। म्हणजेच तुम्हाला एक उपप्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी 1 गुण हा दिला जातो। त्यानंतर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला विधानावरून प्रकार ओळखा, नावे द्या, फरक स्पष्ट करा, चूक की बरोबर ते सांगा, टिपा लिहा असे देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। तर बघा प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला विधानावरून प्रकार ओळखा, नावे द्या किंवा टिपा लिहा हे प्रश्न प्रकार प्रामुख्याने तुम्हाला विचारले जातात। यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 अ असणारे नकाशावर आधारित प्रश्न सोडवा। तर बघा हा प्रश्न तुमचा 4 गुणांचा असतो आणि हा प्रश्न तुम्हाला नकाशा जो ब्लँक नकाशा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रोव्हाइड केला जातो त्या नकाशावर तुम्हाला सोडवायचा असतो, म्हणजे सप्लिमेंट वरती तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा असतो। तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला ब्लँक नकाशा दिला जातो आणि त्या नकाशामध्ये तुम्हाला विविध स्थान हे प्लॉट करायचे असतात। तर बघा 4 गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो। तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एकूण 6 स्थान हे दिले जातात। तर बघा तुम्हाला 6 बाबी दिल्या जातील, त्यापैकी 4 बाबी किंवा 4 स्थान तुम्हाला नकाशामध्ये प्लॉट करायचे असतात। तुम्हाला एक स्थान योग्य प्लॉट करण्यासाठी 1 गुण हा दिला जातो। तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला 4 गुणांसाठी नकाशावर प्रश्न हा तुम्हाला विचारला जातो। त्यानंतर बघा तुम्हाला पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 4 आ। तर बघा हा देखील प्रश्न तुम्हाला नकाशावर आधारित सोडवायचा असतो, पण बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला ब्लँक नकाशा किंवा सप्लिमेंट प्रोव्हाइड केलेलं नसतं। हा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 आ तुम्हाला उत्तर पुस्तिकेमध्ये सोडवायचा असतो। तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एक नकाशा दिला जातो, त्या नकाशाचं वाचन करून तुम्हाला खालील प्रश्न सोडवायचे असतात। 4 गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो। तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये एकूण 5 उपप्रश्न दिले जातात। 5 पैकी कोणतेही 4 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात, म्हणजे तुम्हाला एक उपप्रश्न सोडवण्यासाठी 1 गुण हा दिला जातो। तर बघा अशा पद्धतीने तुमचा प्रश्न क्रमांक 4 आ असणार आहे।
यानंतर बघा प्रश्नपत्रिकेमध्ये पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 5. ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहायची असतात. तुम्हाला कोणतेही 2 योग्य भौगोलिक कारण हे लिहायचे असतात. 6 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 4 विधान दिले जातात. 4 पैकी कुठलेही 2 विधान तुम्हाला सोडवायचे असतात. म्हणजेच तुम्हाला एक उपप्रश्न सोडवण्यासाठी 3 गुण हे दिले जातात. यानंतर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 4 विधानांपैकी 2 विधान हे सोडवायचे असतात किंवा त्यांचे कारण तुम्हाला लिहायचे असतात. तर बघा 6 गुणांसाठी तुमचा प्रश्न क्रमांक 5 असणार आहे. यानंतर बघा तुमचा पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 6. तर बघा प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 अ किंवा प्रश्न क्रमांक 6 आ या दोन्ही प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो. तर बघा 6 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो. तर बघा हा प्रश्न नेमका काय असतो ते आता आपण बघूया. तर बघा ह्या प्रश्नामध्ये तुमचा पहिला प्रश्न प्रकार असतो प्रश्न क्रमांक 6 अ. या प्रश्नामध्ये तुम्हाला सांख्यिकी माहितीच्या आधारे तुम्हाला आलेख तयार करायचा असतो. तर बघा तुम्हाला जी सप्लिमेंट एक्स्ट्रामध्ये प्रोव्हाइड केली जाते त्यामध्ये तुम्हाला आलेख हा दिला जातो म्हणजे ग्राफ पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. तर बघा प्रश्न क्रमांक 6 अ तुम्हाला त्या ग्राफ पेपरवरती सोडवायचा असतो. त्याचबरोबर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला ग्राफ म्हणजे आलेख तर तुम्हाला ड्रॉ करायचाच असतो. त्याचबरोबर त्याखालील प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला सोडवायची असतात. म्हणजे ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 3 गुणांसाठी आलेख सोडवायचा असतो आणि 3 गुणांसाठी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. अशा पद्धतीने 6 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 आ या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला पुढील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात आणि 6 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो. या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 6 उपप्रश्न दिले जातात आणि प्रत्येक उपप्रश्नाला 1 गुण हा दिला जातो. म्हणजे तुम्हाला 6च्या 6 उपप्रश्न प्रश्न क्रमांक 6 आ मध्ये सोडवायचे असतात. तर बघा हा प्रश्न प्रकार तुम्हाला ऑर साठी दिलेला असतो. म्हणजेच तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 अ किंवा प्रश्न क्रमांक 6 आ या दोन्ही प्रश्न प्रकारांपैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो 6 गुणांसाठी. तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 अ किंवा प्रश्न क्रमांक 6 आ यापैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 आ मध्ये तुम्हाला आलेख काढून त्यावरील 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवायची असतात आणि प्रश्न क्रमांक 6 आ मध्ये तर बघा तुम्हाला आलेख व आकृतीचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोडवायची असतात. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 अ किंवा प्रश्न क्रमांक 6 आ परीक्षेमध्ये विचारला जातो. यानंतर बघा प्रश्नपत्रिकेतला तुमचा शेवटचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 7. तर बघा ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे हा प्रश्न प्रकार तुम्हाला विचारला जातो. तर बघा कुठलेही 2 विधान किंवा कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. 8 गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो. तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एकूण 3 उपप्रश्न दिले जातात. त्यापैकी कुठलेही 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. म्हणजे एक उपप्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी सोडवायचा असतो. तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करा हा देखील प्रश्न प्रकार विचारला जातो. तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये पण तुम्हाला 3 उपप्रश्न दिले जातात. 3 पैकी कुठलेही 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. तर बघा अशा पद्धतीने तुमचा प्रश्न क्रमांक 7 असणार आहे 8 गुणांसाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला बोर्डाचा भूगोल विषयाचा पेपर हा असणार आहे. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा बोर्डाचा भूगोल विषयाचा पेपर कशा पद्धतीने असणार आहे, कसे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.